मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. माझ्या माग माग याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे आली बावरी. काय राधा नावाची गोळण महाराज हो, त्या राधा नावाच्या गोळणीच एवढं प्रेम होतं का नाही यावर, एवढं प्रेम होतं. माझ्याकडे लक्ष दे, एक महत्वाचं वाक्य सांगतो. एवढं प्रेम होतं का नाही यावर. बरं मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, शेवटचा प्रश्न आहे, मला उत्तर द्या उघड. मला सांगा, राधा ही कृष्णाची कोण होती? हा हा सांगायचं, काहीतरी सांगायचं, काहीतरी सांगा. सावत्र बहीण होती म्हणा, आते बहीण होती म्हणा, नाही तर दुश्मनीन होती म्हणा, म्हणा काहीतरी म्हणा. कोण होती? राधा ही कृष्णाची बायको नव्हती, राधा ही कृष्णाची मैत्रीण होती. मैत्री सुद्धा किती निखळ असली पाहिजे, लक्ष द्या. मैत्रीण होती. आणि एक दिवशी राधेनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस तू दादा माझ्यावर, एवढं प्रेम करतोस, मग 16,108 बायका केल्यास माझ्याबरोबर का नाही रे लग्न केलं? काय गोड प्रश्न आहे बघा. माझ्याबरोबर नाही का रे लग्न केलं? आता राधाचं वय किती होतं, कृष्णाचं वय किती होतं असं म्हणतात, बरोबर आहे का नाही? की प्रेमामध्ये वयाचं कशाचं बंधन नसतं. प्रेम करायचे महाराज ती कन्हैयावर, आणि निस्वार्थी प्रेम होतं. आपल्यासारखं नव्हतं, निस्वार्थी प्रेम होतं महाराज, निस्वार्थी प्रेम. राधेनं विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर दादा, मग तू माझ्याबरोबर लग्न का नाही केलं? माझ्या कन्हैयाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि कन्हैयानं सांगितलं, राधे अगं लग्न हे 2 जीवाचं होत असतं ग, तू आणि मी एकच आहे, लग्न कसं करायचं? याला प्रेम म्हणतात, लक्ष द्या, याला प्रेम म्हणतात. हां, आपलं प्रेमच नाही महाराज, आपलं कशाचं आहे? आपलं शरीरावर प्रेम आहे महाराज. अंतकरणावर प्रेम करा, मनावर प्रेम करा. त्या राधा नावाच्या गोळणीचं सुद्धा अहो एवढी मोठी सासूरवाशीन राधा आणि कृष्ण एवढा एवढा प्रेम करायची. सासू सासरे रानात गेले शेतात की राधा कृष्णाला घरात घेऊन बसायची, कडी लावून घ्यायची मधून आणि गप्पा मारीत बसायची. अंगणी रांगत गुलगुला बोलत गुलू 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 गप्पा मारायचे. आणि राधा एक दिवशी काय म्हणली माहिती का कन्हैयाला, कन्हैया एवढूसा दिसतोस तू, अरे गप्पा मारायला बरोबर वाटत नाही, जरा मोठा हो की, जरा मोठा हो. देव एकदमच 25 वर्षाचे झाले महाराज. मग गप्पा रांगल्या महाराज, दोघाच्या गप्पा मारीत बसले आणि तेवढ्यात दारावर थाप पडली, राधे दरवाजा उघड. राधा म्हणली, कन्हैया कृष्णा कान्हा लाला, अरे नक्की आता सासू सासरे आले बघ. मग कृष्ण म्हणला, मग मी काय करू? नाही तू लहान हो, तू आता लहान हो रे, तू एवढा बघितलं माझं नान्न मोडन रे, लहान होणं. देव काय म्हणला माहिती का, राधे मोठं व्हायचा मंत्र येत होता पण लहान व्हायचा विसरलो बा, म्हणजे ध्यानातच नाही माझ्या आता.
कृष्णाच्या राधा पाया पडायच्या, अरे असं करू नको बाबा, माझं नान्न मोडलं ना बाबा, असं करू नको. अनेक प्रकारच्या लीला महाराज, देवाच्या लीलाचं वर्णन तरी किती करावं. महीपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काना, तुझी तुलाच गोड वाटे. एवढूस सगळे गोपाळ एका जागेवर केले आणि चोऱ्या करायचं ठरविलं. घरी गेले, लोकांच्या घरी गवळणीच्या जाऊन चोऱ्या करायचे. आणि आता बघता बघता सगळ्या गोकुळात बातमी पसरली, म्हणती नंदाची या पुरे आजी चोरी केली खरे. आणि मग घराने यशोदेच्या घरी आले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. आगामी गोकुळात राहावं का जावं बाई. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशियेला मुझा सुना, नासियेला मुझा सुना. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आपुला कान्हा, नाशियेला मुझा सुना, नासियेला मुझा सुना. यशोदे आवर तुझ्या कृष्णाला, आपुला काना नाशियेल्या अमुच्या सुना. यशोदे कृष्णाला काहीतरी सांग बाई, कृष्णाला काहीतरी सांग. यशोदा काय म्हणली माहिती का, लबाड बोलतात ग तुम्ही, तुम्हाला लाजा वाटतात ग. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, मी बारा घरचा घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपुनियाचा भौरा, लपुनियाचा भौरा, तशा रंगरा, घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरचा गोकुळच्या नारी, बारा घरचा गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, खाऊन लोण्याचा गोळा, आणि घेता या गोपाळा, घेता या गोपाळा. खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाईच्या ओढाला गे गोकुळच्या नारी. खाईच्या ओढाला ग गोकुळच्या नारी, खाईच्या ओढाला ग गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. लाज वाटते का तुम्ही. तुम्ही 12 घरच्या 12 ग होणारी, आपलं ओय बाबा चुकलं, नाही होणाळीच्या नाही, गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. मला माहित नाही का तुम्ही दुनियाच्या वडाळ आहेत म्हणून. तुम्ही ठाईच्या ओढा, ठाई म्हणजे जुन्या, हा तुम्ही जुन्याच वडाळ आहेत मला माहिती. म्हणजे तुम्ही नाही बरं का, ते गवळणी देव सांगा तुम्ही, नाही तर माझ्या बोट मोडताना असं करू नका उगं, बरोबर आहे. हा अहो तुम्ही ठाईच्या वडाळा. अगं काय सांगा बाई, तुम्ही लपून याचा भावरा, तुम्हीच करतात ना. आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ. तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लटकाच घेता आळगे होणाळीच्या. तिथंच यायला वाकस काय किंवा लागा. अगं 12 घरच्या 12 जणी, लाज वाटते का तुम्हाला. माझ्या लेकरावर आळ घेतात. एक जण गवळण पुढाले, यशोदे लई बोलू नको, लई बोलू नको, लई तोंड सुटलंय तुला, काय सांगा. परवा आला आमुच्या घरा, अगं आई दारी निजला होता म्हातारा. हा म्हणले पाय झालं, घेऊन ताकाचा डेरा. मग फोडीला सैरा त्यावरी, म्हातारा दारात झोपलं होतं. अगं ताक दही दूध खाऊन म्हातारा दारात झोपलं. तू कृष्ण आला, गप्प बसाव का नाही. 10 लिटर ताकाचा डेरा घेतला ना आमच्या म्हाताऱ्याच्या ढेरीत नेऊन फोडला. म्हातारं वनवे महाराज सारखं होतं म्हणून वाचलं टपूची टपू. माझ्यासारखं म्हातारं जागेवर मेलं असतं महाराज. हा काय सांगा यशोदी, लाज वाटत. पुढं नवरा माग. आता हे बुटकन हे उंच असाच वडा चालायला लागला आणि ती अशी चालायची, अशी अशी चालायची. तो नवरा माग, दमानी चल दमानी झटका. काय करा महाराज. हा अहो ते काय सगळ्या गोंधळच महाराज, सगळ्या वाटाने धिंगाणा महाराज. गवळण गरगर गिरक्या मारी, गरगर गिरक्या मारी, गवळण गरगर गिरक्या मारी, गरगर गिरक्या मारी, गवळण गरगर 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 गिरक्या मारी, गरगर गिरक्या मारी, गिरक्या मारी, गरगर गिरक्या मारी. तिथंच फिरायची महाराज गवळण, बरोबर आहे. आणि तशीच ती यात्रा देवाच्या दारात गेली. ह्यो बाबा कुटाने करून माईच्या मांडीवर जाऊन बसला होता. हा चोरती चोरण पुन्हा शिरजोर असं काम. आणि हाक मारली तिनं, यशोदे बाहेर निघ यशोदे. हे बाबा तिथंच होता. हे काय मला माहिती का, आई काय चाललंय.
म्हणले बाहेर चालले कोणता रे. ती काय म्हणली माहिती का, हे कृष्ण काय म्हणला, मला घेऊन जा ना काय आलंय बघायला. बघा म्हणजे कुठाने हेनच केले. यशोदेने त्याला कडेवर घेतलं आणि बाहेर गेले. अगं यशोदे तुझ्या कृष्णानं काय केलंय बघ. ही म्हणली बघ महाराज, देवाच्या नजरेनं बघितल्याबरोबर लगेच गाठ सुटली आणि देवाची मनात तिला सांगितलं, हे बघ लक्षात ठेव. यश ते गवळणीला सांगितलं, हे बघ लक्षात ठेव, इथून पुढं माया नादी लागू नको. हां आता तरी दाढीची नेणीची गाठ बांधली, पुन्हा दोघाला चिटकूनच टाकतो म्हणली, निघतच नाही पुन्हा फिकविकनं चिटकिल्यासारखं. म्हणली तो ह्या नादी लागत नाही पण गाठ सोड. नजरेनं बघित अहो साध्या बामणानं बांधलेली गाठ तर 7 जन्म सुटत नाही. ही तर बामणाच्या बापानं बांधलेली गाठ आहे, कशी सुटन सांगा महाराज. देवाच्या बापानं बांधलेली गाठ ही सुटणार नाही महाराज. अनेक पद्धतीच्या काय सांगावं. दुसरी म्हणली सरक तू ह्या दाढीच्या येणीचं या, आणि हिचं तर म्हाताऱ्याचं आहे, म्हातारं मरणारच होतं, पिकलेलं पान आहे, आणि तू ह्या दाढी येणीचं काय ग म्हणली, काहीच नाही सुटली नाही. तिसरी आली ती म्हणली माझं तर एवढं अवघड केलंय, तुझ्या पोरानं माझं नान्न मोडून टाकलं. म्हणले काय झालं म्हणजे काय सांगावं यशोदे. अगं यशोदे दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. म्हणली बोलतो काय. अगं आमची सासू काल्याच्या कीर्तनाला गेली. म्हणली मग, अरे तेवढा चान्स साधला आणि ह्यो बिचारा तुझा पोरगा आमच्या घरी आला. आमच्या सुना घरी आम्ही घरी होतो, आम्हाला काही बाहेर निघता येत नव्हतं. पहिलं होतं 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे, आता 4 दिवस सासूचे राहिलेले सगळे सुनाचे, असं झालंय आता. बरोबर आहे का नाही. पहिलं होतं, आता यशोदे अगं सासू गेली आमची, घरी आला, बरं आम्हाला काहीच करू दे ना, बरं खाल्लं दही दूध खाऊ दे, खायच्या गोष्टी खातच असतात माणसं. पण यशोदे अगं जातानी ते खरकटी हात आमच्या तोंडाला पुसायला, म्हणजे आम्ही खाल्लं वाटाव दही दूध. बरं जाऊ दे यशोदे, आम्हाला ते आम्ही गरोदर असा हात फिरवायला आणि म्हणायला हे कुठून आणलं. काय सांगावं यशोदे तुझ्या कृष्णाला, एवढं त्याला सांगता येत नाही काहीच नाही, हे काहीच नाही यशोदे. अगं यशोदे आणि तेवढ्यात आमचा मालक तिथं आमची सासू बी कीर्तन संपून आली, ह्यो घराच्या बाहेर पडायला लागला. काय सांगावं, माझ्या मालकाच्या देखत आणि माझ्या सासूच्या देखत तुझ्या कृष्णानं माझ्या गळ्यात हात घातला आणि आमचे मुके घ्यायला लागला यशोदे. आता नवऱ्याच्या देखत जर बायकोचा मुका दुसऱ्यानं घेतला तर नांदू देईन का यशोदे, सांग बरं. मी प्रमाण सांगतो, मी मुघम बोलत नाही. तिसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुघम बोलणाऱ्यातला मी नाही. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत, हे बाई आम्हाशी पावेना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू भिंगाना. यशोदे तुझ्या कृष्णाला आवर बाई. अगं काय करावा, नाही तर लक्षात ठेव तुम्ही मोठी माणसं आहेत, आम्ही जातो गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन. गोकुळात राहायचंच नको बाई, आम्ही गोकुळ सोडून जातो. मोठे माणसं आहेत तुम्ही, कुठं नादी लागाव तुमच्या. काही बोलायला जावं तर आमचं मतदान यादीत तुम्ही नाव काढताना, राशन कार्डावरून बी काढताना, आधार कार्ड बी निघू द्यायचं नाहीत कशाला. त्याच्यामुळे आपलं गावात राहणंच नको. एक जण गाडी भरली, पसारा भरला, बैल वगैरे गाडी झोपली, आपली बायको गाडी टाकली, चल म्हणला इथं राहायचंच नाही, उदगीरला जाऊन राहू म्हणला. नकोच म्हणला इथं हे गावातल्या तानन हे कृष्णन, नाहीच म्हणला राहायचंच नाही. गाडी भरलं निघालं. देवाने विचार केला, देव म्हणला बापरे असेच एक माणसं जर गाव सोडून गेले तर गाव वसपडन म्हणले, आपल्यामुळं गोकुळाला कलंक लागेल. म्हणले मग आता काय करायचं, काहीतरी आयडिया करायची. देवानं काय केलं माहिती साहेब, देवानं काय केलं, देवानं महाराज त्याच्या बायकोला तहान लावली. एवढी तहान ती म्हणली पाणी येणार तर मरतेच बघा म्हणली मी, आता पाणी नाही आलं की. अगं ते मला इथं हिरवं बी कुठं दिसा नाही, तर देवानं एक मळा निर्माण केला. त्या बघा ते हिरवं दिसायला तिथं नक्की पाणी असेल. ह्यानं हातात कमंडलू घेतला आणि पाणी आणायला गेलं. पाणी आणायला हे गेलं की लगेच इकडं कृष्णानं हिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. लक्ष द्या, नवऱ्याचं रूप धारण केलं, पाण्याचा तांब्या घेऊन गाडीवर पी पाणी. हे तिकडंच राहिलं मळ्यातच. आणि काय म्हणतोय कृष्ण माहिती का, तो कृष्ण लय नाटकी आहे बरं का. कोण म्हणायला, हेच म्हणायलाय कृष्ण लय नाटकी आहे, तो माझं रूप धारण करून येईन बरं का, तो फसवीन तुला. ती म्हणली येऊ द्या बरं, चेपला ना तोंड हाणते. हा मला हे असं ठेवायचं, त्याच्या नादी लागू नको, मला लय नाटकी आहे तो. येऊ द्या तर खरं म्हणली, नाही लाता घालण्यात. आणि ते खरं जिनावर होता आणि ते पाण्याचा तांबे घेऊन आला. यार गाडी आहे, यार बायको आहे. ते कृष्ण काय मला, त्या बाग मी म्हणलो होतो लईच बेकार आहे बघ हे. जे दोघाचे भांडणं लागले महाराज, त्यानं याला दोघं बी सारखे दिसायले ना, ओढून घेतलं खाली. दोघाचे भांडणं तोहर तिसरं रूप धारण केलं, गाडी चालू पुढे गेली गाडू. लगेच तो देव आल्यावर हे कसं, त्यानं त्याला खाली घेतलं. 5 सारखे दिसायला लागले महाराज, 5. काय करावं आता, ओळखायचं कसं. कोणता बाई म्हणली नेमका मलाही मिळ लागाना गेलाय. बरोबर आहे का नाही, आता सारखे चेहरे दिसायला लागलेत म्हणल्यावर कसं काय करावं महाराज, अवघड झालं. म्हणजे आता काय करायचं, देव असा देवच आहे ना महाराज, मायेच म्हणले. आता हे घराने घेऊन चला नंद राजाच्या इथं. पहिल्या काळात कुठलं बी
भांडण मिटवायचं असलं कोर्टात केशी करीत नव्हते, डायरेक्ट जाऊन गावातल्या पंचायतीत आधी भांडण मांडायचं आणि गावातली गावातच मिटवायचं. आणि तीच योजना आता राबवली तंटामुक्त अभियान. तीच आहे, दुसरं काही नाही. हे सगळं जुनच आहे, नवीन काही येत नाही महाराज. नवीन काय सगळं जुनच आहे महाराज, सगळं जुनच आहे का नाही. आणि शेवटी जुन्याच काळावर जावं लागेल शेवटी. बघा तुम्ही आताच्या काळावर जमणार नाही, कधी ना कधी तुम्हाला जुन्या काळावर यावं लागेल का नाही महाराज, बरोबर आहे का नाही. आणि आता बदल कोणता झाला माहिती का, पहिली लोक घरी जेवायचे घरी आणि ह्याला बोला गाड्या तुमच्या पाया पडतो, जेवायचे घरी आणि ह्याला बाहेर. आता थोडा बदल झालाय, आता जेवत येत बाहेर आणि ह्याला हे असं झालं. कुठे लोक बदल येतात काय, अहो आता बोर्ड लावावं लागेल. काय पहिल्या काळात चुलीवरचा स्वयंपाक होता सगळा, बरोबर आहे का नाही. हा, चुलीवरच्या भाकरीत आणि गॅसवरच्या भाकरीत फरक आहे का नाही महाराज, काहीतरी असं ना तसं कसं फरकच आहे का नाही सांगा बरं मग. हा, आता शेवटी चुलीवरचं गेलं आणि गॅस आलते मध्ये मध्ये. आता बोर्ड लावावं लागेल रस्त्याने, येथे चुलीवरची भाकरी मिळेल, आहेत का नाही बोर्ड सांगा बरं. म्हणजे जुन्या काळावर आल्याशिवाय पर्याय का काही, पर्यायच नाही. शेवटी जुनाच काळ महत्वाचा आहे. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे की त्या म्हणले हे घरानं घेऊन आता नंद राजाचे चला. आता लक्ष द्या, देवानं जरी हे 4 रूप धारण केले असले, हे देव आहे पण नंद राजा देवाचा बाप आहे, हे लक्षात ठेवा महाराज, बरोबर आहे का नाही. देवाचा बाप आहे ना, एक डाव ठेवलेलाच असतो माग. नंद राजाच्या लक्षात आले हे सगळे कुठाने आपल्या पोरायचे म्हणले लक्षात आलं. आणि अशी इथून त्या लक्ष्मी आईच्या मंदिर आहे एवढी अशी खोल विहीर खाणली महाराज असा पट्टात. आणि सांगितलं इथून त्या लक्ष्मी आईच्या मंदिराच्या पलीकडे जेवढी हानीन त्याची बायको आणि त्याची गाडी. ज्याची खरंच बायकून गाडी होती ते खाली बसला, ते मला उडी काही जात नाही, दुसरी करतो म्हणला. पण जाऊ द्या, आता जाऊ द्या, कुठं ना आधी लागा. हे 4 रूपाने पटापटा उड्या हाणल्या. हे तिकडे गेला उड्या हाणल्या की नंदराजानं ते जे बसलं होतं ना त्याला त्याची गाडी, ही तुझी गाडी आणि तुझी बायको जाय, आता आमच्या पोराच्या नादी लागू नको म्हणले. सांगितलं कुणाचं या आवरा आवरी आवरी आपुला नाशिल आमचं सगळं कीर्तन. काय इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, बोलू नका, इकडे लक्ष. काय सांगा यशोदे, काय तुझ्या कृष्णाच्या खोड्या. अगं अहो काय सांगावा. तेवढ्यात महाराज यशोदेनं एकच सांगितलं. यशोदा म्हणली हा बघा 11:30 वाजले, जास्त नाटकं करायचे नाहीत, बरोबर आहे का नाही. अजिबात कुठाने करायचे काय नाही. मी इकडे लक्ष द्या. हे बघा माझं बेकार आहे, माझं बेकार आहे. माझ्या इथं 9 लाख गाई येईन आणि ज्याच्या इथं 9 लाख गाई ते तुमच्या इथं कशाला येईन ग. माझ्या पोरावर आळ घेतात, लाजा वाटतात का तुम्हाला. तुमचं नीट नाही म्हणून आपलं नाही धडण शेजाऱ्याला कड कशासाठी ग. उगाच आमच्या लेकराला नाव ठेवतात. काय गरज आहे नाव ठेवची आमच्या लेकराला. त्यावेळेला यशोदा म्हणली बाकीच्या मला अगं खोड्या करताय, तू खोड्या करताय, काय पुरावा आहे तुमच्याकडं. मला मुद्द्यासहित त्याला इथं हजर करा आणि मग समजीन माझं चोर आहे, माझंच खोडकर आहे म्हणून. मला मुद्द्यासहित हजर करायचं, तिकडे लक्ष द्या, मला मुद्द्यासहित हजर करायचं. एक गवळण म्हणली असं आहे का, बरं बरं बरं. एक 80 वर्षाची गवळण होती, MAच 80ची, बरोबर आहे ना. MAच 80, हां MAच 22, MAच 25, MAच 71, MAच 80ची होती ती. MAच 80, MAच कळतं ना. MAच 80ची गवळण होती. ती लगेच पुढे आली आणि ती म्हणली कृष्णा आपल्या घरी येऊन बघ, मग तुला दाखविते, या आपल्या घरी. वाकलेली म्हातारी पेंद्या म्हणला, कृष्ण म्हणला पेंद्या लगेच बोलायली रे म्हणला हिचा घर नंबर टिपून घे. देवाला घर नंबर माहित नाही का, खरं सांगा बरं. होय औदुंबरजी सगळे माहिती देवाला, त्याने सगळं जगच निर्माण केलं आणि त्याला घर नंबर माहित नसते. होय ते मला पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. लयच वळवळ करायला लागली म्हणला. हे पेंद्याने अशी म्हातारी बघितली. पेंद्या म्हणला देवा माती खावा पण ह्या बाईच्या नादी नाही लागावं, एवढी बेकार गाई बाई म्हणला. हिच्या गावात कुणी नादी लागत नाही मला, एवढी दलिंदर बाई म्हणला, लयच बेकार बाई. देवानं सांगितलं मला असल्याच नीट करायच्यात आणि हिचं घर दुपारा फोडायचं. यार पेंद्या म्हणला दुपारा म्हणले हनीन राव लय बेकार म्हातारी, नवऱ्याला हंती रावती आपलं काय, नवऱ्याला लय हंती रावती आपलं काही नाही म्हणला तर काय करावं. लय बेकार म्हातारी. ग बस म्हणे हिला नीट करतो म्हणे मी. आणि तिला गेला, म्हातारी घरी गेली. दुपारी 12 वाजता कृष्ण कन्हैया नाचत नाचत त्या ठिकाणी त्या घरी आला. कसा नाचायचा ऐका. छुम छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना 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 ना छुम छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना 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 ना. कृष्णाच्या बाळाच्या पैवाचा ते पैदल, कृष्णाच्या आणि पैवाचा ते पैदल. छुम छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना 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 ना छुम छाना ना ना छुम छाना ना ना छुम छाना 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 ना.
नाचत 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 जगाचा मालक त्या गवळणीच्या घरी आला. नाचायला लागला आणि हिनं सासून सुनबाईला सांगितलं, सुनबाई कोणी एवढं चांगलं नाचतं ग, बघून तरी ये. आणि लांबूनच बघ ते नंदाचं पोरग येईन बरं का, तुम्हाला काहीच कळत नाही त्याच्या ग बघितल्यावर. आणि ती लांबूनच बघते म्हणली आणि सुनबाई गेली. आणि तुमच्या सासूला आत्याच म्हणतात ना, हाय का, म्हणतात का? बोला गाड्या, बोला जा, बोला जा. आत्या म्हणतात ना, आत्या म्हणते. आताच्या नवीन निघाल्या मम्मी म्हणते. काय म्हणते काय नाही, नियमत नाही. हो मम्मी, आई म्हणतात, आई. हो, नवऱ्याच्या आईला आई नसतीत म्हणत, आत्या सासू असते ती. हो, स्वतःच्या माईला म्हणणार, दुसऱ्याच्या माईला म्हणते. काय करावं आता, बरोबर आहे का नाही? हां, आत्या म्हणत असते आत्या महाराज. हो, एवढे बिघडलेत ना लोक, पोळीलाच त्या चपातीला पोळी म्हणते. चपातीला पोळी, मग पोळीला काय चपाती म्हणायचं का, काय म्हणायचं का, भाकर म्हणायचं? काय लोक म्हणते शिकलेले. अहो, शिकलेले तेवढे हुकलेले असतात, काही कळत नसते महाराजांना. काय उगं त्याच्यात काय काहीच नाही. अहो, शेवटी ग्रामीण भागातली संस्कृती कामाची महाराज, बरोबर का नाही महाराज? दुसरीकडे नाही हो काय. एक जण ती मुंबईची पोरगी आमच्या गावात दिली, मुंबईची. आता तिला जीन्स पॅन्ट घालायचं, जीन्स पॅन्ट घातली आणि ती सासू काय म्हणली माहिती का, सुनबाई अगं बाहेर जाताना टिकली लावी जावा, टिकली लावी जावा. ठिसून काय म्हणे माहिती, आत्या जीन्सवर टिकली नसते. अगं ती म्हणजे तोंडे जीन्सवर नाही ग, कपाळावर फुकी जावा जरा. जीन्सवर लावायची असते का टिकली? काय करावं सांगा बरं मला. शेवटी जुनीच संस्कृती, आमच्या जुन्या संस्कृतीमध्ये खेड्यापाड्यामध्ये आज सुद्धा घरामध्ये माई आहे आणि गोठ्यामध्ये गाय आहे. त्याच्यामुळे आपला भारत देश आणि संस्कृती खऱ्या अर्थाने ही आनंदाचीच आहे महाराज. नाचत नाचत देवाला संतीमसानं सांगितलं, आत्या बघून येते. आणि ती म्हणली, सासू म्हणली, सुनबाई गेट मधूनच बघ बर का, ते नंदाचं पोरग येतं आणि त्याला बघितलं तुम्हाला काहीच कळत नाही. ती म्हणली, आत्या गेट मधूनच बघितले आणि गेट मधूनच बघितलं आणि माघारी. आणि म्हणली, आत्या तेच आहे ना. म्हणली, तेच आहे, हो ना, तेच आहे. हसायला लागली. जिथं बोलणं बंद होतं तिथं तेच असतो बरं का, लक्षात घ्या. बघा तुम्ही, नवीन मुलीचं लग्न झालं असतं, बोला जा गाड्या, बोला जा की, बोला जा, बोला जा, बरोबर आहे. नवीन मुलीचं लग्न होतं आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर हो असं मानाबिना हलवी जा, बरोबर आहे ना. लग्न होतं, बरोबर आहे नवीन. हां, हो कशाला बी हो म्हणजे जाऊ नका. हां, काय काय तर कशा, तुम्हाला एक माझ्या सांगू, कशाला बी हो म्हणतात माणसं महाराज, कशाला हो हो हो, बरोबर आहे, हो हो हो. ते एका माईनं शिकविल तर मुलीला लग्न होता आणि पुरीला सांगितलं, पुरी ह्या बाग सासू काही जरी म्हणली तरी नुसतं हो म्हणायचं, बरोबर आहे. आत्या तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, तुम्ही बोलता तेच खरं आहे, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. शिकूनच दिली ना महाराज. ही गेली तिथं, सासून सांगितलं, सुनबाई चहा कर बरं आणि ही भाजी कर, चांगली लागण का नाही? ती म्हणली, आत्या बरोबर आहे, अगदी तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ती म्हणली, सुनबाई काय बी सांग, मंदिरात गेलं पाहिजे कीर्तन ऐकायला. आत्या तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच खरं आहे, कशाला बी असंच म्हणायची. सासूला वाटलं बाबा बाबा एवढी सून म्हणजे कुठं भेटणार आहे, महालक्ष्मीच की दुसरी, बरोबर आहे. एक दिवशी सासू आजारी पडली महाराज आणि दुखायला लागलं तिचं, काही केलं दुखणंच राहायला गेलं. आणि मग काय केलं हिनं, काय म्हणजे सुनबाईला बोलून घेत, सुनबाई मला असं वाटायला लागलं की 2 टोपर वगैरे प्यावा आणि मरावा, मग काही दुखणं राहत नाही. ती म्हणली, आत्या तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच खरंय. म्हणली, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच खरंय असं म्हणली, बरोबर आहे. ही मजा असते महाराज. ती म्हणली, आत्या बघून येते. आणि जिथं मुलीचं लग्न होतं नवीन, बरोबर आहे, जिथं शब्द निघत नाही तिथं समजा येतो. मुलीचं लग्न झालं की मग ते मुलगा ते नवरा तिला न्यायला येतो, बरोबर आहे. 2-4 दिवसांनी न्यायला येतो. येती जाती झाल्यावर न्यायला आला तर मग ते बैठकीत बसलेले, मग ती पोरगी नटून थटून साडी वगैरे घालून, पुन्हा तिच्या त्या 2-4 मैत्रिणी असतातच महाराज. त्या तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे करवली म्हणतात, तुमच्याकडे हां करवल्याच म्हणतात ना. काय काय भागात वेगळीच नाव आहेत महाराज त्याला. करवाल्याला काय काय भागात गोंद्या म्हणतात, काय काय नवीन नवीन नाव आहेत महाराज. नवीन हां नार्या काय बी म्हणतात महाराज. करवली हो लई बेकार करवलीची जात महाराज. जातानी पिशवी रिकामी नेणार, येतानी गच भरून आणणार, कुठून काही बी आणती महाराज. उरलेला शेंट तरी आणीन, उरलेले टिकलीचे पाकिटं आणीन. एका करवलीनं तर ते चूल सारवायचा पोताराच घेऊन आली, रातचं ध्यानातच नाही आलं तिच्या. तिला वाटलं साडीचं आहे काय की, तिने टाकला त्याच्यात आणला घरी. तो कुठं असतं का सांगावं. करवाल्या असतात, करवाल्या, बरोबर आहे. त्या करवाल्याच्या 2-4 पुरी बसलेल्या आणि मग तिचा नवरा त्या हॉलमध्ये बसलेला. आणि मग इकडून त्या लग्नाला नव्हत्या त्या विचारतात, का गं संगीतात तेव्हा का त्यो मधला टकल पडलेला. ती लगेच काय माहिती माहिती, फाबाट तोंडी टकल पडलेला का, असू ती टकल पण वरून टोपी घालतोय ना. हा काय करायचं, टकल पडलेला असला तरी असला. हा तेव्हा आहे का टकल पडलेला, तसला असतो का मा नवरा फाबाट तोंडी आहे. हा अगं तसं नाही, पण विचारलं मग तेव्हा आहे का त्यो काळा चेप्पी केलेला, त्यो काळा फाबाडीस का ग.
त्यातला असतो का मावा नवरा काळा सावळा चेपी गेलेला असतो का मग ते मधला आहे का ते टपूची टपू 150 क्विंटलचा हिला तर अक्कलच नाही त्यातला असतो काय मावा नवरा अगं मग ते काळा बी नाही ते चप्पीवाला बी नाही टाकल्यावाला बी नाही ते जाडा बी नाही मग ते होय का ते पांढरं शर्ट घातलेला हॅप्पी गॉगल घातलेला ते होय का मग ती अशी करते अगं तेच आहे का लक्षात आलं का बोलणं संपलं दृष्टांत संपला जिथं बोलणंच होत नाही समजायचं तोच आहे बरोबर आहे का नाही तेच आहे तिनं सांगितलं तेच आहे एवढं चांगलं नाचत का ग ते म्हणली हो लय चांगलं नाचत आण बरं त्याला बोलून मी नाही बाय म्हणली तुम्हीच जा आणि आली सासू बोलून आणा काय म्हणली माहिती का कृष्णा चल ना आमच्या घरी ते काय मला माहिती का तू मारतीस तू यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन रे देवा चल आमच्या घरी चल आला देव तिथं नाचायला लागला नाचता नाचता देव नाचायला लागला नाचता नाचता देव मध्येच थांबला माझ्याकडे लक्ष द्या मध्येच देव थांबला आणि मध्ये थांबल्यावर ते म्हाताऱ्या म्हणल्या देवा नाच की आता काय झालं हे एकट्याला कुठं मूड येत असतो का म्हाताऱ्या म्हणल्या कोण नाचन तू या संग सगळे गेले सोयाबीन काढायला तो इथं काय तुम्ही काय करतात आम्हाला कुठं ताल धरता येत असतो काय आता ताल देणाराच देव असले का ताल येणार नाही सांगा देवच ताल देणार आहे का नाही देव रंगून जात असतात महबूब की हर चीज महबूब होती है बरोबर आहे ना फक्त रंगलं पाहिजे महाराज ते म्हाताऱ्या म्हणल्या तसं आता माझ्या इकडे लक्ष द्या लाईव्ह दाखवतो समोर म्हातारीचं घर होतं सरपंचा समोर म्हातारीचं घर इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या समोर म्हातारीचं घर होतं या हाताला देव उभा होता या हाताला देव उभा होता गोपाळ उभे होते आणि देव नाचायला लागला अरे राम मंदिर हो झालं ना पण आता काय बनाएंगे मंदिर होता तो आज आपल्या बाजूला लागलाय सगळ्यांनी आनंद घ्यायचा हात वर घ्या प्रभू रामचंद्र भगवान हात वर घ्या सगळे आपल्या बाजूला लागलेला आहे उठा 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 थोडासा आनंद घ्या धर्मासाठी आपल्या देशासाठी चलो नाचू दे चरित्र आणि राम आणि सरकार असं आहे महाराज आपण कोण्या पक्षात ना मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत आहे मला काय करायचं बरोबर आहे पण माहिती लक्षात आहे समोर म्हातारीचं घर होतं बरोबर आहे हा
नाचत होता म्हातारी संग बरोबर हा वा 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 बरं नाचायला लागला देव नाचायला लागला नाचता नाचता मध्येच थांबला म्हाताऱ्या म्हणले देवा आता काय झालं हे एका जागेवर नाचून मूड येत नसतं म्हणले मग काय करायचं आता मी जिकडं तोंड करीन तिकडं तोंड करावं लागेल म्हणले बरं तसं आता समोर म्हातारीचं घर होतं इकडून गोपाळ होते देवानं नाचवीत 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 म्हातारे हे कडल्या कोपऱ्यात नेल्या तिकडं नंदुशेच्या घरात तिकडं माग पलीकडे नेल्या आणि गोपाळाले असं केलं हां लावले घरात कचून खाल्लं पेंद्या मला देवा जमलं पुन्हा देवानं नाचवीत 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 म्हाताऱ्या तिकडल्या कोपऱ्यात नेल्या आम्ही राहतो त्या घराच्या पलीकडून तिकडं तुरीमध्ये तिकडं हां पलीकडे नेल्या हां पलीकडे नेल्या आणि गोपाळाला सांगितलं हां दिली काढून पण एक गवळण काय म्हणली माहिती कृष्णा नाचवीत नाचवीत इकडं नेलंस तेव्हा असं केलंस आणि इकडं नेलंस तेव्हा असं केलंस काय रे कृष्ण म्हणला झटकाच येतो आपल्याला तसा ते म्हणले बाजाला खेळा चल तुला ताकन भात देते खायला आणि घरी नेलं महाराज मनातली मनात कृष्ण काय मला माहिती का हे शिव तुझ्या घरात मिळून तरी काय आता आणि बघायला गेले तर तवती पालती दुधानी आणि मग जिचं घर होतं ती म्हणली माय मेल्याचा झटका कळाला की हास केलता पोरमध्ये घातले आणि हास केलता बाहेर काढले अनेक प्रकारच्या लीला आमचा कृष्ण कन्हैया करायला लागला याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका कान्हा तुझी तुलाच गोड वाटे देवाच्या चरित्राचा उच्चार बोल ना कितीही वर्णन केलं तरी देवाचं चरित्र कमी पडेल देवानं मग ते सोंग सारलं हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे महाप्रसाद कुणाकडून आहे आज हवा लक्ष्मणरावजी चांदोरे यांच्याकडून पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे याशीन लावी उशीर तुका म्हणे याशीन लावी उशीर माझे अभ्यंतर जाण कशासाठी उशीर लावायचा नाही काहीतरी करा काय केलं देवानं आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसदी प्रेम काही कळा विठोबार कुमाई मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट